महादेव शास्त्री, आपण बोललात अगदी तसंच झालं बघा. आपण म्हणालात तसं त्या पंतांना जाऊन सांगितलं आणि त्यांनी लगेच होकार दिला. हो, नुसता होकार नाही दिलाय, ते तुला शिकवायलाही लागले. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय विठ्ठल पंत तुला शिकवत असताना. हा हो, ते काहीतरी जडजड सांगत होते. जडजड म्हणजे? गीतेतलं सार सांगत होते आणि बाकी ग्रंथांमधलं सुद्धा काहीतरी शिकवत होते. पंतांना इतकं ज्ञान आहे? म्हणजे पंतांना इतकंच ज्ञान आहे. पंतांनाच आवश्यकता आहे अजून ज्ञानार्जन करण्याची. नाही, असेलही, पण हे सगळं आपल्या कृपेमुळे साध्य झालं बघा. आपण जर नसतात तर मला उमगलंच नसतं काय करायचं ते. इथून पुढे मी सांगीन तसं तसं करत जायचं आणि मग बघ पुढे काय होतंय ते. मी आपल्या आज्ञेबाहेर आहे का? पण मी अजूनही मला हव्या असलेल्या त्या सिद्धीच्या शोधात आहे. आणि काळ बदलला तरी माणसं बदलत नाहीत. काय आठवतंय का विश्वंभर? अरे तुला कितीही चांगलं ढोंग रचता येत असलं ना तरी सुद्धा मनात पाप असेल ना तर माणसाला फार काळ चांगलं वागता येत नाही. अरे त्यावेळी भोळ्या भाबड्या पंतांना आणि रुक्मिणीला फसवलंच तो. फसवलं? अरे माणसाला आयुष्यात काहीतरी ध्येय असतंच ना. मग ते ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केला तर काय चुकीचं? प्रयत्न करण्यात काहीच चूक नाहीये, पण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब तुम्ही करत होतात तो मार्ग चुकीचाच होता आणि आत्ताही चुकीचाच आहे. कळलं? इथं असं आम्हाला पकडून बांधून तुम्हाला काय मिळालं? मला जे मिळवायचंय ते मी मिळवणारच आहे, पण तुमची आता इथून सुटका नाही. आता कसं बोललात महाराज? यांचा गोतावळा तिकडे याडा पिसा झाला असेल यांच्या काळजीनं, आणि ती खाष्ट कावेरी यांना गावभर शोधत असेल, आणि ह्यांच्या काळजीनं याची दोन भावंड आणि त्या बाटक्या मुक्ताचा जीव जाईल बघा. सोपान काका, हो आता किती शोधायचं? कुठं असतील हे दोघं? पोरं किती बी मोठी झाली ना तरी अशी एकटी कुठे गेली ना की जीवाला जो घोर लागायचो तो लागतोच. घडून गेलेलं सारं असं डोळ्यामोरून भरकन जाते बघ. घडून गेलेलं सारं म्हणजे? अगं या अरण्याचं आणि लेकरांचं काहीतरी अनोखं नातं आहे बघ. काही ना काही घडतंच लेकर अरण्यात आले की. आपल्याला वाटतं लेकरं वाट चुकली, पण नंतर आपल्याला उमगतं की नाही, लेकरं कधी वाट चुकलीच नव्हती. त्यांना त्यांची वाट गवसली होती. आता या येळेला देवाच्या मनात काय आहे ते त्याचं त्याला ठाव बाबा. खरं आहे तुमचं. आता आपण इथून अजून पुढे गेलो का घनदाट अरण्य लागते. काय करायचं? म्हणजे शोधायचं. माझं सोपान लय भोळ आहे बघ. हवं, आणि मी असं ऐकलंय की या अरण्यात गेलं का दिशा चुकत्यात म्हणतात. ना आपण दिशा हरवलं तर यांना शोधणार कोण? तिकडं मुक्ता निवृत्ती ज्ञाना समधी काळजीत पडते. आपण या घनदाट अरण्यात त्यांना शोधणार कुठं? जिथं जिथं वाट दिसल तिथं तिथं. चल होय. सोपान भोजलिंग काका, कावेरी माई, हे बघा, हीच ती परडी जी मी सोपानाकडे पाहिली होती. सावित्री, माझं मन मला सांगतंय हे नव्या अरिष्टाची चाहूल आहे. कावेरी माय, कशाला सुतावरून स्वर्ग गाठताय? अगं तसं नाही. विचारांनी किती बी नाकारलं ना तरी आईच्या मनाला पोरं संकटात असल्याचं सांगावं लागत नाही ना ग.
मी परडीत सांगते हाय, काहीतरी अघटित घडलं होतं. त्याच्यात संकेत आहेत हे. तेव्हा पांडुरंगा, ज्यांना आपल्या जीवनाचं ध्येय उमगलंय त्यांना जीवाची पर्वा ती काय? अगदी बापासारखा बोलतोस रे. नाही आहे ना जीवाची पर्वा? मग बसा इथेच, बघू कोण वाचवायला येते ते तुला. येईल तो पांडुरंग, नक्कीच येईल. पांडुरंग? त्याचा काय संबंध? तो कशाला येईल तुम्हाला वाचवायला? आपल्या भक्ताची अपूर्ण राहिलेली भक्ती पूर्ण करवून घेण्यासाठी तो पांडुरंग नक्कीच येईल. आम्ही इथं आलो ते हरीच्या पूजनासाठी फुलं वेचायला, पण तुम्ही मात्र सुगंधी फुलाचं आमिष दाखवून आम्हाला इथं घेऊन आला. तुम्ही आमचा विश्वास मोडला असलात तरी आमचा त्या पांडुरंगावरचा विश्वास अपार अपार आहे आणि तो तसाच राहील. बाबा म्हणायचे, जे घडतं त्यामागे पांडुरंगाचीच इच्छा असते. आताही मला त्याचाच प्रत्यय येतोय. सुगंधी फुलांनी पूजनाचा माझ्या मनातला निर्मळ भाव मला इथे घेऊन आला आणि पुढचा मार्गही तो पांडुरंगच दाखवेल. बघू मार्ग मिळतोय का कायमचा इथेच संपतोय ते. माझ्या गुरुदादाचा आणि आईबाबांचा आशीर्वाद पाठीशी असताना भय कसलं. हे काही योग्य नाही बरं का. असं का बोलतीयस? काय झालं? तुम्ही असे हसताय, त्या आनंदाचं कारण काय आहे हे मलाही कळू देत की. अगं तुझं हे म्हणजे गंगेने पावित्र्याचा अर्थ विचारण्यासारखं झालं ना. जिच्या सुमधुर आवाजामुळे मनाला प्रसन्नता मिळते तिनेच आनंदाचं कारण विचारावे. काहीतरीच तुमचं. मी आपली सहज गुणगुणत होते. रुक्मिणी, अगं सहजतेमध्येच तर सुंदरता असते. नाहीतर जगाच्या तापाने आणि जनांच्या वर्तनाने अस्वस्थ झालेल्या मनाला या अशा सुंदर आवाजामुळे क्षणात मोक्ष मिळाल्याचा आनंद मिळतो. आणि तुझ्या मनातला निर्मळ निराकार भाव सुरांमधून समोरच्याचे मनही शुद्ध शांत करतो. काहीतरीच तुमचं. काहीतरीच नाही, खरेच बोलतायत पंत. अगं बाई, काका या काका रुक्मिणी, तुझ्या आवाजातला गोडवा ऐकून आनंद होतो. ओव्या गाव्या तर आमच्या रुक्मिणीनीच. हो, काका नमस्कार करते. हा. सौभाग्यवती भव. तुझ्या विचारातली समृद्धता आणि आवाजातला गोडवा असाच द्विगुणित होत राहू. काय हे काका, आल्या आल्या थट्टा करताय माझी. रुक्मिणी, अगं काका मनापासून कौतुक करतायत तर तू त्याला थट्टा म्हणणार आहेस का? तर काय, ओव्या गाव्या तर आमच्या रुक्मिणीनी. पुरे आता माझं कौतुक. या बसा ना, किती दिवसांनी आलात. या. या. अहो किती दिवसांनी आलात. आता मन भरून अगत्य करणार आहे तुमचं. प्रवास कसा झाला? बरा झाला ना? आणि आपे गावात कधी आलात? आळंदीत सगळे बरे आहेत ना? आई बाबा कसे आहेत? तुमची तब्येत कशी आहे? रुक्मिणी, अगं थांब. किती प्रश्नांचा भडीमार करशील? काकांना नीट विसावू तर दे. अगं बाई, खरंच की उत्साहाच्या भरात लक्षातच नाही आलं. हा, पाणी घेऊन येते. पण बरे झाले आला. मोठ्यांची पावले घरी येतानाच सवे मायेची सावलीही घेऊन येतात. घर आणि मनाला आधार मिळतो. या. पैठणच गेलो होतो. परतीच्या प्रवासात पावलं आपोआप आपेगावी वळली. थेट इकडे आलो. आळंदीला सगळं क्षेमकुशल आहे.
माझी प्रकृती ही उत्तम आहे. रुक्मिणी, आता झाला तर जीव शांत. क्षमा करा. विश्वंभर, ये आत ये. क्षमा करा, असं अवेळी आलो. पण ग्रंथातल्या एका श्लोकाचा अर्थच कळत नव्हता. मन अगदी अस्वस्थ झालं होतं. ज्ञानाचा ध्यास माणसाला अस्वस्थ करतोच. बरं काका, हा विश्वंभर फार कष्टाळू मुलगा आहे. खूप मन लावून अध्ययन करीत असतो. हो तर सूर्यनारायणही दर्शन देत नाही तोवर तुझे पाय इथे लागलेले असतात. साक्षात ज्ञानाचं सागर जर आपल्याला समजावून सांगत असेल तर कोणाला इच्छा होणार नाही ज्ञान ग्रहण करण्याची. आणि इतकं करूनही मी पंतांच्या पासंगालाही पुरणार नाही. अजून किती ग्रंथ वाचायचा संकल्प केलाय? माई, अजून खूप वाचणं शेष आहे. आत्ता कुठे सुरुवात केली. जेव्हा बघावं तेव्हा ग्रंथ तुझ्या हातात असतो. एक क्षणही सोडत नाही. मोठा विद्वान होणार आहेस बर का. मला विद्वान होण्यात रस नाही. मला त्यांचे सद्विचार ऐकण्यात आणि त्यांच्यासारखं होण्याचा यत्न करण्यातच मला रस आहे. मी आतापर्यंत अनेकांना विद्यार्जन करताना पाहिलेलं आहे. पण पंत विद्येचे पूजक आहेत. सगळ्यांनाच हे साध्य होतं असं नाही. अनेक जण ग्रंथांची पानं चाळत राहतात, पण त्यातलं ज्ञान आचरणात आणण्यात विसरतात. तेव्हा तू हे लक्षात ठेव. काय विश्वंभर. हा, तर विश्वंभरा, तू हे लक्षात ठेव. तू जे ज्ञान ग्रहण करशील ते पंतांप्रमाणेच प्रत्यक्ष आचरणात आणून जग. हो, मी यत्न करतो. बुद्धिम देहि मे, शक्तिम देहि मे. 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 अरे, हा तर विश्वंभर. हा पंतांकडे वेदविद्येचा अभ्यास करतो. ओम राम रीम रूम ओम फट स्वाहा. हा मुलगा कुठल्या अभद्र शक्तीची पूजा करतोय? या मुलाची लक्षणं काही योग्य दिसत नाही. राम ह्रीम ओम फट स्वाहा. या न या, बसा, पाणी आणते. हा, पांडुरंग हरी. काका, काही बोलायचं आहे का? हो, निसंकोचपणे बोला. तुमचा अधिकारच आहे तो. तुम्ही या घरातलेच तर आहात. मला विश्वंभर विषयी बोलायचं होतं. पंत, मला तो विश्वंभर, त्याचं वर्तन काही मला योग्य वाटत नाही. म्हणजे मी चुकतही असेल, पण मला जे वाटलं ते बोललो. काका, असं का बोलताय? मला निश्चित असं सांगता येणार नाही का वाटतंय ते, पण मला आतमधून असं वाटतंय एवढं खरं. काका, तुम्ही उगाच शंका घेताय त्याच्यावर. पंत, तुम्ही बुद्धिमान आहात, चाणाक्ष आहात, पण तुम्ही साधे भोळे आहात हो. लोक तुमच्या या स्वभावाचा लाभ घेतात.
बघा, विचार करा आणि मग त्याप्रमाणे हेच सांगायचं होतं, तेवढ्या करता आलो होतो. बरं, येतो. पांडुरंग हरी, पांडुरंग. पांडुरंग हरी. काका असं का म्हणाले असतील? नसेल काही. तू नको काळजी करूस. शास्त्री, काय झालं? एवढ्या तातडीने का बोलवलं? आणि तेही अशा आड जागी? कारण मी तुझ्यासारखा मूर्ख नाहीये ना. आता मी काय केलंय? आपल्याला एखादी महत्वाची जबाबदारी सोपवल्यानंतर आपण ती सावधपणे करायला हवी. इतकी साधी गोष्ट कळत नाही तुला? परमेश्वराने शरीरावरती डोकं नावाचा जो अवयव दिलाय, त्याचा उपयोग काय फक्त टापशी गुंडाळायला करतोस? तुला मी सांगितलं होतं की जे काही करशील ते कुणाच्याही दृष्टीस पडता कामा नये. अहो, पण मी तुम्ही सांगितलेलं तसंच करतोय. मग त्या भोजलिंगला तुझा संशय कसा आला? काय? तो तुझा माग काढत का हिंडतोय? भोजलिंगला माझ्यावर संशय आलाय? हो, पण मी माझी साधना एकट्यात गावाबाहेर, जिथे चिटपाखरूही नाही, अशा ठिकाणी करतोय. तुझी साधना करताना तुला कुणीच बघितलं नाही? नाही. खरं सांगतोयस का? हो, मी खरंच सांगतोय. सावध राहा. हा भोजलिंग दिसत कसाही असला तरी महा चाणाक्ष आहे. शिवाय विठ्ठल पंतांच्या मर्जीतला. त्यानं एकही शब्द टाकला आणि विठ्ठल पंतांनी तो ऐकला तर आपले इतक्या दिवसांचे कष्ट वाया जातील. अति घाई आणि अति शहाणपणा करून कुठलीही चूक करू नकोस, नाहीतर हा महादेव भट तुझ्या 100 चुका पूर्ण होईपर्यंतही वाट बघणार नाही. कळतंय? पंत, अरे अरे, हे बघ, या जगात ज्यांचे पाय धरावे असे 3च पाय असतात. मातेचे, पित्याचे आणि त्या पांडुरंगाचे. माझ्यासाठी हे तिन्ही आपणच आहात पंत. एवढे ज्ञान प्राप्त केलेस, अध्ययन केलेस, परंतु मनाने मात्र अजूनही तसाच आहेस. ज्ञानाने माणसाचा मूळ स्वभाव, मूळ पोत बदलत नाही, नाही का? पंत, आपण खऱ्या अर्थाने माझं जीवन समृद्ध केलं. दोन्ही हातांनी भरभरून दिलं. केवळ वेद, उपनिषद आणि काही ग्रंथच नाही, माणसं सुद्धा वाचायला शिकवलीत तुम्ही आणि ती समजूनही सांगितलीत. खरंच कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो. विश्वंभरा, अरे एवढ्यात कृतकृत्य होऊ नकोस. अजून ज्ञानाचा केवळ एक थेंबच चाखलायस. सारा सागर शेष आहे. त्या संदर्भातच आपल्याला एक विनंती करायची होती. बोल. आपण साऱ्या धर्मग्रंथातून चांगलं माणूस कसं व्हायचं याची शिकवण दिलीत. आपण चांगला माणूस झालो की साहजिकच लोक आपल्याकडे आकर्षित होतात, आपला अनुनय करू लागतात. थोडक्यात आपण जी विद्या दिली त्याने मी शिकलो ते माणसं जोडण्याची कला. आता मला शिकायचं आहे
ते माणसं टिकवण्याची कला, मी समजलो नाही. अदृश्य होण्याची सिद्धी, एखाद्याला नियंत्रणात ठेवायची सिद्धी, शत्रूला विनाशस्त्र दुखापत करण्याची सिद्धी, एखाद्याच्या मनात असत्य असेल ते ओळखण्याची सिद्धी. बस पांडुरंगा,